हॅलो एव्हरीवन. आज आपण एक नवीन चॅप्टर स्टार्ट करणार आहोत सेकंड पेपरमधला AC सर्किट्स. जर आपण याच्या अगोदरचा जो चॅप्टर आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन त्याच्यावरतीच डिपेंड असणारा किंवा असं म्हटलं तरी चालेल की ओल्ड सिलेबस जो होता त्या सिलेबसमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि AC करंट अशा नावाने एक चॅप्टर होता. तो चॅप्टर नवीन सिलेबसमध्ये स्प्लिट केला. एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे फक्त EMI आणि दुसरा जो चॅप्टर आहे 13वा तो आहे AC सर्किट्स. आपल्याला AC सर्किट स्टडी करत असताना काही बेसिक फिनॉमिनॉन किंवा कॉन्सेप्ट जे आपल्याला EMIमधून घेणं गरजेचं आहे किंवा ते परत एक वेळेस रिकॉल करणं गरजेचं आहे किंवा त्याची परत एक वेळेस आपल्याला आठवण करून देणं या ठिकाणी गरजेचं आहे, तर आपण हा पुढचा पार्ट इझिली पाहू शकतो. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हा जोसेफ हेनरी आणि मायकल फॅरेडे या सायंटिस्टनी सांगितलेला हा एक कॉन्सेप्ट आहे. त्याने काय सांगितलं की जर समजा आपण स्टेप बाय स्टेप सर्व पाहत आलो वन बाय वन, जसं आपण सुरुवातीला इलेक्ट्रोस्टॅटिक पाहिला ज्याच्यामध्ये चार्ज ॲट रेस्ट होता, बरोबर आहे. चार्ज हा कुठं होता? रेस्ट पोझिशनला. मग तो निगेटिव्ह असू द्या किंवा पॉझिटिव्ह असू द्या, त्याच्याशी असोसिएट जेवढे काही फिनॉमिनॉन होते ते तुम्ही इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये पाहिले किंवा पाहणार आहात समजा, किंवा 11च्या इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये पाहिले. त्याच्यानंतर चार्ज इन मोशन, हाच चार्ज एका कंडक्टर थ्रूमधून काय झाला? मोशनमध्ये गेला. म्हणजे याचा अर्थ इलेक्ट्रॉन एका पर्टिक्युलर डायरेक्शनला मूव्ह झाले. त्यावेळेस काय झालं? त्याला आपण इलेक्ट्रोडायनामिक्स असं म्हणलो. म्हणजे याचा अर्थ या कंडक्टरमधून हे इलेक्ट्रॉन्स किंवा हेच चार्जेस एका पर्टिक्युलर डायरेक्शनला मूव्ह झाल्यामुळं त्या ठिकाणी काय झालं? इलेक्ट्रिसिटी डेव्हलप झाली किंवा इलेक्ट्रिक करंट डेव्हलप झाला आय, ज्याला आपण म्हणतो इलेक्ट्रिक करंट आय त्या ठिकाणी डेव्हलप झाला, बरोबर आहे. मग हाच इलेक्ट्रिक करंट ज्यावेळेस या कंडक्टरमधून मूव्ह झाला त्यावेळेस या कंडक्टरच्या अराउंड एक प्रकारची मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झाली. म्हणजे याचा अर्थ इथं आपल्याला काय समजलं की इलेक्ट्रिक करंट प्रोड्युसेस इट्स ओन मॅग्नेटिक फील्ड, किंवा कुठल्याही करंट कॅरिंग कंडक्टर स्वतःची मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप करू शकतो त्याच्या अराउंड. म्हणजे याचा अर्थ आपल्याला इथे एक समजलं की इलेक्ट्रिक फील्डपासून आपल्याला मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप करता येते. मग याच्या एक्झॅक्टली अपोजिट विचार केला गेला 1930च्या आसपास की जर समजा इलेक्ट्रिक फील्डपासून मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप करता येते तर मॅग्नेटिक फील्डपासून इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप करता येते का? आणि त्याच्यामध्ये दोन सायंटिस्टला इंडिव्हिज्युअली वेगवेगळ्या प्रकारे यश मिळालं. एक होता जोसेफ हेनरी आणि दुसरा होता मायकल फॅरेडे, ज्याच्यामध्ये आपण मायकल फॅरेडेला कन्सिडर करतो. मायकल फॅरेडेला असं दिसून आलं की जर इलेक्ट्रिक फील्डपासून मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप करता येते तर सिमिलरली मॅग्नेटिक फील्डपासून देखील इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप करता येते. आणि इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड हे दोन्ही पण एकमेकाचे काय आहेत? सोर्सेस आहेत. मग त्याने काय केलं त्या ठिकाणी? तर एक मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणी डेव्हलप केली. समजा हा एक नॉर्थ पोल आहे आणि हा साऊथ पोल आहे, बरोबर आहे. या दोघांच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होईल. ती मॅग्नेटिक फील्ड किंवा त्या मॅग्नेटिक इंडक्शनचं डायरेक्शन कसं असेल? फ्रॉम साऊथ पोल टू नॉर्थ पोल अशा पद्धतीने असेल. मग अशा प्रकारच्या मॅग्नेटिक फील्डमध्ये ज्यावेळेस एखादा आर्मेचर म्हणजे याचा अर्थ कॉईल किंवा बंडल ऑफ वायर किंवा एक रॉड, कंडक्टिंग रॉड ज्यावेळेस याच्यामध्ये मूव्ह होतो त्यावेळेस त्या रॉडमध्ये एक प्रकारचा इलेक्ट्रिक करंट किंवा EMF डेव्हलप होतो. त्यालाच आपण इंड्युस्ड EMF किंवा इंड्युस्ड इलेक्ट्रिक करंट असं म्हणतो. आणि हा जो कॉन्सेप्ट आहे त्यालाच म्हणतो आपण EMI म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. काय सांगितलं याच्यामध्ये? whenever there is change in magnetic flux associated with inducting coil or rod then an EMF is induced in it. म्हणजे ही जी कंडक्टिंग कॉईल आहे या कंडक्टिंग कॉईलशी असोसिएट असणारी जी मॅग्नेटिक फील्ड आहे किंवा मॅग्नेटिक फ्लक्स आहेत ते मॅग्नेटिक फ्लक्स ज्यावेळेस चेंज होतील त्यावेळेस काय होईल? या कंडक्टिंग रॉडमध्ये किंवा या कंडक्टिंग कॉईलमध्ये मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होईल. यालाच म्हणतो आपण फॅरेडेचा फर्स्ट लॉ. काय सांगितलं? परत एक वेळ सांगतो. हा क्वालिटेटिव्ह लॉ आहे जो आपल्याला काय सांगतो? इलेक्ट्रिक करंट कसा जनरेट होतो. इलेक्ट्रिक करंट कसा जनरेट होतो? ज्यावेळेस एका एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण एक कंडक्टिंग कॉईल ठेवली आहे, रेक्टँग्युलर असेल किंवा कुठल्याही शेपची असेल. या कंडक्टिंग कॉईलशी असोसिएट असणारे जे मॅग्नेटिक फ्लक्स आहेत ते कसे आहेत? कॉन्स्टंट आहेत, जोपर्यंत या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे मोशन नाही. मग तो मॅग्नेट पण मूव्ह झाला नाही पाहिजे आणि ती कॉईल पण मूव्ह झाली नाही पाहिजे, बरोबर आहे. मग आता या ठिकाणी ज्यावेळेस ही कॉईल मूव्ह होईल त्यावेळेस कॉईलमधून पास होणारे जे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत पर युनिट एरिया त्यांची संख्या काय होईल? प्रत्येक वेळेस कमी किंवा जास्त होईल. त्याच्यामुळं आपण काय म्हणू शकतो? मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाले. मॅग्नेटिक
फ्लक्स चेंज झाले, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाली म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड चेंज झाली. आणि अशा प्रकारचे ज्यावेळेस चेंजिंग मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण कंडक्टिंग कॉईल किंवा रॉड ठेवतो त्यावेळेस याच्या आतमध्ये काय होईल, इलेक्ट्रिक करंट डेव्हलप होईल. यालाच म्हणतो आपण फॅराडेचा फर्स्ट लॉ. आणि सेकंड त्यानं काय सांगितलं की इंड्युस्ड EMF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू -dφ/dt. म्हणजे याचा अर्थ काय, तर जो त्या कॉईलच्या आतमध्ये EMF डेव्हलप होत आहे किंवा इंड्युस्ड होत आहे तो जो EMF आहे, दिस EMF डिपेंड्स अपॉन रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट टाईम पासिंग थ्रू इट. म्हणजे त्या कॉईलमधून जे मॅग्नेटिक फ्लक्स पास होत आहेत आणि जे चेंजिंग आहेत पर युनिट टाईम ते कसे आहेत, चेंजिंग आहेत. तर त्या चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्सवरच हा इंड्युस्ड EMF डिपेंड आहे. आणि हा EMF या रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्सला अपोजिट आहे किंवा अपोज करतो, त्यामुळे या ठिकाणी साईन मायनस वापरलेला आहे. हा क्वांटिटेटिव्ह लॉ आहे, हा फॅराडेचा सेकंड लॉ झाला. बरोबर आहे. हे आपण याच्या अगोदर चॅप्टरमध्ये स्टडी केलेलं आहे. आता याच्यानंतर महत्त्वाचा पार्ट म्हणजे काय, AC सर्किट स्टडी करत असताना आपल्याला AC जनरेटर माहीत असणं गरजेचं आहे. काय, AC जनरेटर थोडक्यात अल्टरनेटिंग करंट जो आहे तो कसा जनरेट होतो. आणि DC हा जनरेटर हा आपला पार्ट नाही सिलेबसचा, तरी देखील तो देखील तुम्हाला मी नंतर एक्सप्लेन करतो. पण सुरुवातीला आपल्याला AC जनरेटर वर्किंग कसं करते, AC जनरेटर कशा पद्धतीनं अल्टरनेटिंग करंट तयार करते हे समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. माझा बघा, AC आपल्याला एक तर कॉन्सेप्ट कळाला की अल्टरनेटिंग करंट हा कसा तयार होतो किंवा त्याचा प्रिन्सिपल काय आहे. तर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ज्यावेळेस कंडक्टिंग कॉईल मूव्ह झाली त्यावेळेस त्या कॉईलमध्ये काय झालं, इलेक्ट्रिक करंट तयार झाला. बरोबर आहे. किंवा एक कॉईल कॉन्स्टंट आहे आणि त्याच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड रोटेट झाली. पण आपल्याला मॅग्नेटिक फील्ड रोटेट करणं हे म्हणजे थोडक्यात आपल्यासाठी कसं आहे, अवघड काम आहे किंवा सोयीस्कर नाही. बरोबर आहे. त्या ठिकाणी बऱ्याच अडचणी येऊ शकतात, परंतु कॉईल रोटेट करणं हे आपल्यासाठी इझी आहे. त्यामुळं ज्यावेळेस एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये कॉईल रोटेट होते त्यावेळेस त्याच्या आतमध्ये अल्टरनेटिंग करंट डेव्हलप होतो, हे आपण पाहिलं. आता ॲक्च्युअल कसा होतो, कसं वर्किंग करतो AC जनरेटर ते आपण पाहणार आहोत. व इकडं आपण काय केलं, ठिकाणी 2 मॅग्नेट कन्सिडर केले. एक आहे हा नॉर्थ पोल मॅग्नेटचा आणि दुसरा आहे साऊथ पोल. एक नॉर्थ पोल आहे, दुसरा साऊथ पोल आहे. याच्यामध्ये आपण काय केलं, एक रेक्टँग्युलर कॉईल चॉईस केली ज्याचं नाव आहे ABCD. ABCD अशा पद्धतीची एक कॉईल आपण या ठिकाणी चॉईस केली. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जे आहेत ते नॉर्थ पोल टू साऊथ पोल आहेत असं आपण कन्सिडर केलं. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ज्या या ठिकाणी आहेत त्या कशा आहेत, नॉर्थ टू साऊथ. म्हणजे याचा अर्थ डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड कसं आहे, नॉर्थ पोलकडून साऊथ पोलकडं आहे. ठीक आहे. बघा आता, मग आता आपण जो प्रिन्सिपल आता पाहिला, या कॉईलला समजा मी नाव दिलं ABC आणि D. ज्यावेळेस या कॉईलमधून किंवा या कॉईलला आपण रोटेट केलं त्याच्या एका व्हर्टिकल ॲक्सिस भोवती, समजा हा एक इमॅजिनरी ॲक्सिस आहे, या ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती समजा त्या कॉईलला आपण रोटेट करणार आहोत. तुम्ही इमॅजिन करू शकता ही कॉईल अशा पद्धतीनं रोटेट होणार आहे क्लॉकवाईज डायरेक्शनला, असं आपण कन्सिडर केलं. मग ज्यावेळेस ही कॉईल रोटेट होईल त्यावेळेस कॉईलमध्ये इलेक्ट्रिक करंट डेव्हलप होईल. मग मी काय केलं, या ठिकाणी इथं एक कनेक्शन दिलं वायरचं आणि दुसरं कनेक्शन इथं दिलं. आणि या ठिकाणी काय केलं आपण, समजा एखादा बल्ब अटॅच केला, जो बल्ब त्या ठिकाणी काय होईल, इलेक्ट्रिक करंट फ्लो झाल्यामुळं ग्लो होईल. बरोबर आहे. परंतु अशा पद्धतीचं सरळ सरळ जर आपण कनेक्शन दिलं तर काय होईल, त्या ठिकाणी हे आणि हे 2 वायर काय होईल, एकमेकामध्ये गुंडाळल्या जातील. बरोबर आहे. मग त्यासाठी काय करायला लागेल, या वायर तर गुंडाळल्या नाहीत पाहिजेत आणि प्रत्येक वेळेस इलेक्ट्रिक करंट हा फ्लो झाला पाहिजे. मग त्यासाठी काय करायला लागेल आपल्याला, या ठिकाणी मग इथं त्यांनी काय अरेंजमेंट केलेली आहे, इथं 2 त्यांनी स्लिप रिंग्ज वापरलेले आहेत. 2 स्लिप रिंग्ज आहेत. एक स्लिप रिंग एक या डाव्या साईड या वायरला अटॅच्ड आहे आणि दुसरी स्लिप रिंग या वायरला इथं अटॅच्ड आहे. आणि या दोघांचं ज्यावेळेस ही कॉईल रोटेट होईल त्याच्यासोबत या स्लिप रिंग देखील काय होतील, रोटेट होतील. समजा क्लॉकवाईज फिरत आहे तर या स्लिप रिंग देखील क्लॉकवाईज मूव्ह होतील. आता वायर याला कसं अटॅच करायचं, तर त्यांनी वायर अटॅच करण्यासाठी त्या ठिकाणी काय केलं, एक कार्बन ब्रशेस यूज केले. कार्बन ब्रश म्हणजे काय, इमॅजिन करा एक आपला ब्रश आहे, सिम्पल साधा ब्रश जो आपण घरी वापरतो, तो ब्रश या स्लिप रिंगला फक्त असा टच झालेला आहे.
ती स्लिप रिंग गोल फिरत आहे, फक्त हा त्याला असा टच झालेला आहे आणि त्यानं काय केलेलं आहे त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट मेंटेन केलेला आहे. सिमिलरली या ठिकाणी पण एक प्रकारचा सेम तसाच कार्बन ब्रश आहे. काय केलं बघा या ठिकाणी अरेंजमेंट आपण हे 2 आर्म आहेत त्या कॉईलपासून आलेल्या, बरोबर आहे. आता याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट कसा फ्लो होतो, स्लिप रिंग कसं वर्किंग करतं ते आपण बघू या ठिकाणी. आता काय होईल, ज्यावेळेस आपल्याला या ठिकाणी राईट हँड फ्लेमिंग रूल जो आहे तो यूज करणं गरजेचं आहे. जसं राईट हँड फ्लेमिंग रूलमध्ये आपल्याला माहीत असलं पाहिजे, थंब जो आहे, थंब काय रिप्रेझेंट करतो, फोर्स ॲक्टिंग ऑन द करंट कॅरिंग वायर, म्हणजे थंब या ठिकाणी फोर्स डिनोट करतो. हा नंतर मिडल फिंगर जे आहे ते काय डिनोट करते, करंट फ्लोईंग थ्रू दॅट कंडक्टर. आणि तुमचा जो फोर फिंगर आहे किंवा फर्स्ट फिंगर आहे हा काय रिप्रेझेंट करतो, फर्स्ट फिंगर रिप्रेझेंट करतो डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन, बरोबर आहे. मग समजा आपण इथं जर पाहिलं तर आता ही कॉईल अँटी क्लॉकवाईज म्हणजे या पद्धतीनं रोटेट होणार आहे. म्हणजे ए बी साईड जी आहे, ए बी साईड ही व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला बाहेर येणार आहे आणि सी डी साईड ही व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला खाली जाणार आहे. म्हणजे या 2 कॉईलवरती एक्झर्ट होणारा जो फोर्स आहे, या 2 साईडवरती एक्झर्ट होणारा जो फोर्स आहे तो कसा आहे, ए बी साईडवरती व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला आहे आणि सी डी साईडवरती व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. बी सी आणि ए डी या 2 साईडवरती कुठल्याही प्रकारचा फोर्स एक्झर्ट होणार नाही, कारण हे आपण स्टडी केलेलं आहे याच्या अगोदर की बी सी आणि ए डी हे कसे आहेत, पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, त्याच्यामुळे यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा फोर्स ॲक्ट होणार नाही. आता राहिलं काय या ठिकाणी ए बी आणि सी डी. आता बघा क्लॉकवाईज म्हणल्यानंतर ए बी वर येत आहे मॅग्नेटिक फील्डमधून आणि सी डी खाली जात आहे मॅग्नेटिक फील्डमधून. मग अकॉर्डिंग टू राईट हँड फ्लेमिंग रूल आपण काय केलं, ज्या डायरेक्शनला फोर्स आहे त्या डायरेक्शनला आपला थंब ठेवला अगोदर. फोर्स कुठं आहे, इथं ए बी साईडवरती अपवर्ड आहे. डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन कुठं आहे, तर या डायरेक्शनला आहे, कुठं, नॉर्थ टू साऊथ. मग या डायरेक्शनला तुमचा मॅग्नेटिक इंडक्शन, या व्हर्टिकल डायरेक्शनला तुमचा थंब. मग इलेक्ट्रिक करंट ॲटोमॅटिकली कुठल्या डायरेक्शनला येईल, या डायरेक्शनला, म्हणजे याचा अर्थ इनवर्ड म्हणजे आतमधल्या बाजूला, बरोबर आहे. तो या मॅग्नेटिक फील्डच्या या आतमधल्या बाजूला इलेक्ट्रिक करंट आहे, या डायरेक्शनला दाखवला आपण, बरोबर आहे. मग इलेक्ट्रिक करंट या डायरेक्शनला इथून असा फ्लो होईल. पण आता समजा ठीक आहे, सी डी साईड ही कशी आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला ती जात आहे. म्हणजे त्या ठिकाणी मॅग्नेटिक फोर्स, त्या ठिकाणी जो फोर्स एक्झर्ट होत आहे तो फोर्स कसा आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड, त्याच्या डायरेक्शनला आपला थंब असला पाहिजे. मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन इकडं आहे, तर तुमचा जो तुम्ही जर व्यवस्थित पाहिला, तुम्ही असं करून पहा, तर तुमचा जो मिडल फिंगर आहे तो कुठं असेल, या डायरेक्शनला असेल. म्हणजे याचा अर्थ इलेक्ट्रिक करंट या ठिकाणी कसा आहे, आउटवर्ड आहे, म्हणजे बाहेरच्या बाजूला येत आहे. म्हणजे इलेक्ट्रिक करंट कसा फ्लो झाला या ठिकाणी, अशा पद्धतीनं सुरुवातीला फ्लो झाला या टोटल सर्किटमधून आणि इलेक्ट्रिक करंट या ठिकाणी फ्लो झाल्यामुळे हा बल्ब काय होईल, ग्लो होईल. आता याच्यानंतर एक रोटेशन कंप्लीट होत असताना ज्यावेळेस व्हर्टिकल पोझिशनला ही कॉईल येईल, त्यावेळेस काय होईल, परत काय होईल, आता ए बी साईड काय झाली, खाली चालली आणि सी डी साईड कुठे येत आहे, अपवर्ड डायरेक्शनला. मग आता काय झालं की आपल्याला माहीत आहे की ज्यावेळेस अपवर्ड डायरेक्शनला ती आर्म किंवा ती साईड येत आहे त्यावेळेस करंट कसा असतो, या डायरेक्शनला. आणि ज्यावेळेस डाऊनवर्ड डायरेक्शन जात आहे त्यावेळेस करंट कसा असतो, थोडक्यात आउटवर्ड असतो. इनवर्ड आणि आउटवर्ड म्हणा म्हणजे तुम्हाला समजून जाईल. ए बी साईडमधून, ए बी साईड ज्यावेळेस व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला येत आहे त्यावेळेस करंट हा इनवर्ड होता आणि सी डी साईड ही डाऊनवर्ड डायरेक्शन जात असल्यामुळं करंट हा आउटवर्ड होता. मग आता काय झालं, या ठिकाणी कॉईल रोटेट होऊन इथं आली. आता सी डी अपवर्डला येत आहे, ए बी कुठं जात आहे, डाऊनवर्डला जात आहे. त्यामुळं काय होईल, आता सी डीमधला करंट हा इनवर्ड असेल आणि ए बीमधला काय असेल, अपवर्ड असेल. म्हणजे याचा अर्थ काय झाला आता या ठिकाणी की प्रत्येक वेळेस एक रोटेशन कंप्लीट झालं की इलेक्ट्रिक करंट हा एकदा या डायरेक्शननं फ्लो होईल, एकदा या डायरेक्शननं फ्लो होईल. म्हणजे याचा अर्थ इलेक्ट्रिक करंट या ठिकाणी कसा फ्लो होतो, थोडक्यात अल्टरनेटिंग, म्हणजे याचा अर्थ काय, सायनोसॉइडली फ्लो होतो. एकदा एका डायरेक्शननं, एकदा त्याच्या रिव्हर्स डायरेक्शननं, अशा पद्धतीनं अल्टरनेटिंग करंट हा जनरेट होतो, बरोबर आहे. हा झाला आपला कॉन्सेप्ट की अल्टरनेटिंग करंट हा नेमका किंवा ए सी जनरेटर हा कसा वर्क करतो. आता आपल्याला एक माहीत आहे, दुसरी गोष्टी ए सी आणि डी सी, अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट. ज्याच्यामध्ये डायरेक्ट करंट आपल्याला माहीत आहे, डायरेक्ट करंट विच हॅज फिक्स्ड पोलॅरिटी ऑफ व्होल्टेज. ज्याच्यामध्ये त्याच्या पोलॅरिटीज ज्या असतात बॅटरीच्या, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, या कशा आहेत, फिक्स्ड आहेत.
हे पॉझिटिव्ह पोलॅरिटी फिक्स आहे, निगेटिव्ह पोलॅरिटी फिक्स आहे. म्हणजे याचा अर्थ काय, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह एंड्स ऑफ द पॉवर सप्लाय आर फिक्स्ड. याच्यामध्ये पॉवर सप्लायचे पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह एंड फिक्स आहेत. पण while studying AC, the alternating current for which polarity of the voltage keeps changing periodically. म्हणजे इथं काय झालं, या ठिकाणी अल्टरनेटिंग करंटच्या ज्या पोलॅरिटीज आहेत त्या कंटिन्युअसली काय होत आहेत, चेंज होत आहेत. तुम्हाला मी याच्यासाठी एक ॲनिमेटेड व्हिडिओ देखील पाठवतो, त्याच्यामुळे तुम्हाला समजून येईल की ॲक्च्युअल त्या ठिकाणी कशा पद्धतीनं हा AC जनरेटर वर्क करतो. ठीक आहे. याच्यामध्ये त्याच्या पोलॅरिटीज काय होतात, कंटिन्युअसली चेंज होतात. आता आपण आपल्या डेली लाईफमध्ये पाहतो की बरेच इन्स्ट्रुमेंट्स आहेत जे आपल्याला अल्टरनेटिंग करंट त्या इन्स्ट्रुमेंटला गरजेचं आहे, किंवा काही असे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, टी व्ही आहे किंवा जे कुठले इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आहेत त्याला आपल्याला DC करंट लागतो. आणि जे आपल्या घरामध्ये फ्रीज आहे, फॅन आहे, किंवा ज्या कुठल्या आपल्या डोमेस्टिक जे आपण यूज करतो, समजा हीटर आहे, इंडक्शन हीटर ज्याला म्हणतो आपण, या सर्वांना अल्टरनेटिंग करंट लागतो. आणि तुमच्या माहिती असतो की DC करंटच्या सप्लायपेक्षा अल्टरनेटिंग करंटचं सप्लाय करणं हे कसं आहे, खूप सोयीस्कर आहे. रुदरफोर्ड या सायंटिस्टनं अमेरिकेमध्ये त्याची कंपनी स्थापन केली होती DC करंट ट्रान्सफर करण्याची, परंतु ते खूप कॉस्टली होतं. आणि तेच जर समजा आज राहिलं असं तर आज आपण सर्वजण इलेक्ट्रिसिटी वापर करू शकलो नसतो, कारण DC करंट सप्लाय करण्यासाठी खूप मोठा खर्च येतो किंवा खूप मोठे इक्विपमेंट्स लागतात. परंतु निकोला टेस्ला हे जे डिझाईन आहे ॲक्च्युअल हे निकोला टेस्लाचं आहे. निकोला टेस्ला या सायंटिस्टनं त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये अल्टरनेटिंग करंट डेव्हलप केला आणि अल्टरनेटिंग करंट सप्लाय करण्यासाठी येणारा जो खर्च आहे तो खूप कमी आहे. त्याच्यामुळं आज आपण सर्वजण अल्टरनेटिंग करंट यूज करू शकतो किंवा सर्वजण इलेक्ट्रिसिटी यूज करू शकतो. महत्त्वाची गोष्ट आणखीन एक याच्यामध्ये काय की जर अल्टरनेटिंग करंटचा शॉक लागला तर माणूस हा मरण्याचे चान्सेस खूप जास्त असतात, कारण अल्टरनेटिंग शॉक हा अट्रॅक्टिव्ह असतो. आपण म्हणतो बऱ्याच वेळा करंट पकडलं की सोडत नाही, तर तो अल्टरनेटिंग करंट जर असेल तर तो अशा पद्धतीचं आपल्याला इथं पाहायला मिळते की अल्टरनेटिंग करंटचा शॉक हा खूप आपल्याला महागात पडू शकतो. आणि DC करंटचा जो शॉक आहे तो कसा असतो, रिपल्सिव्ह, तो आपल्याला रिपेल करतो. शॉक लागतो, बरोबर आहे, 220 वोल्ट AC आणि 220 वोल्ट DC, याच्यामध्ये 220 वोल्ट AC हा खूप घातक आहे, बरोबर आहे, कारण हा अट्रॅक्टिव्ह आहे आणि हा खालचा DC कसा आहे, रिपल्सिव्ह आहे. एवढं तुम्हाला याच्यामध्ये माहीत असणं गरजेचं आहे. आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे AC जनरेटर, त्याच्यावरती डिपेंड असणे ग्राफ किंवा ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ AC, मीन व्हॅल्यू ऑफ AC किंवा RMS व्हॅल्यू ऑफ AC, हे सगळं 1 बाय 1 आपण या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. या ठिकाणी थांबू आपण. याच्यामध्ये तुम्हाला फक्त मी एक अल्टरनेटिंग करंटचा एक ॲनिमेशनचा व्हिडिओ टाकतो. याच्या जर कोणाला काय अडचणी असतील तर परत एक वेळेस मला विचारू शकता. ठीक आहे. थँक्यू. An AC generator consists of field magnets, an armature, 2 slip rings, and 2 carbon brushes. The poles of field magnets are concave and cylindrical in shape and therefore produce a radial magnetic field. Armature is a soft iron core on which a coil having a large number of turns of copper wire is wrapped. The two ends of armature are attached with 2 slip rings. These rings rotate with the coil. The slip rings are made of metals and are insulated from each other. 2 brushes are made of carbon. One end of each brush is in contact with rotating slip rings and other end is connected to an outer circuit. A galvanometer is connected in the outer circuit to show the deflection due to the current induced in the armature. When coil is rotated between the pole pieces, a current is induced in the coil. The induced current is shown by the deflection in the galvanometer. The two-way deflection in the galvanometer shows that the induced current is alternating. Now let's see the working of an AC generator. The armature keeps on changing its relative position with respect to the magnetic field as it rotates about an axis perpendicular to the field. Therefore, the flux linked with the coil keeps on changing with time. As a result, an EMF is induced. This in turn induces an electric current in the coil as the two ends of armature are connected to an external circuit. An electric current starts flowing through it. The current is detected by the galvanometer connected in the external circuit. Due to change in the relative position of the armature coil, the direction of the current flowing in each arm of the armature coil keeps on changing, and hence the current so obtained is alternating current. To understand the generation of alternating current more clearly, let us mark one arm of the armature as green and the other as pink.
As per the Fleming's right-hand rule, the direction of current in the arm marked as green is outward, and in the arm marked pink is inward. After rotating half turn in anti-clockwise direction, the direction of current in green arm becomes inward, and that in the pink arm becomes outward. Thus, after every half turn, the direction of current changes, and as a result, alternating current is generated. If we plot a graph between the induced EMF and time, we will observe that the induced EMF shows sinusoidal behavior. It can be seen from the graph that the direction of the current keeps on changing with time, which again alternating nature of induced current.